खरं म्हणजे मातोश्रीचा लोकांपासून कनेक्टच शिवसेना प्रमुख गेल्यानंतर तुटला. अगोदर शिवसेनेची शाखाच एक विश्वासाचं केंद्र मानल्या जायची, परंतु उद्धवजी आल्यानंतर ते सगळं मोडकळीत निघालं आणि मधल्या काळात ते मुख्यमंत्री झाले, त्यांचा मुलगा आदित्य मंत्री झाला आणि त्यावेळेला तर सगळ्या नागरिकाचा कनेक्ट जो म्हणतो, संबंध म्हणतो, शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी तो संपूर्णतः उद्ध्वस्त झाला. ही मुंबईतली परिस्थिती आहे. इकडे ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर सुतराम संबंध त्यांनी ठेवला नाही. म्हणजे खरं पाहिलं तर फेसबुक लाईव्ह शिवाय मुख्यमंत्री असताना सुद्धा काही केलं नाही. आणि आता त्यामुळं वेळेवर तहान लागलेली असताना विहीर खोदण्यासारखं हा प्रकार आता शाखांपर्यंत किंवा घराघरापर्यंत जाण्याचा होतोय. पण त्याला जास्त यश मिळेल असं मला वाटत नाही. परंतु हे जर अगोदर जर केलं असतं तर शिवसेनेची जी आता 2 शिकवण झालेली आहेत ते टाळता आले असते. निश्चितच. कारण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा प्रत्येकाला, आम्ही ग्रामीण भागातून जात होतो तेव्हाही भेट मिळत होती. आणि तुम्ही पाहिलं असेल की जाधव असो, भास्कर जाधव असो, की अनेक नेते जे तुटले कारण उद्धवजी कधी भेटच देत नव्हते. आणि जो कनेक्ट होता तो कनेक्ट नार्वेकर सोबत व्हायचा, मिलिंद नार्वेकर सोबत, त्याच्या मार्फत जावं लागायचं. आणि म्हणून तो संबंध जो आहे तो दुरावला आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला दिसतोय. किंवा आदित्य ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, त्यांच्याशी कोणताच युवा वर्ग जोडला नाही. नवीन वर्ग कधीच त्यांच्यासोबत आला नाही. जे काही जुने होते तेवढेच्या तेवढेच राहिले आणि त्यातले सगळेजण सोडून गेले. याच्या उलट भारतीय जनता पक्षाचं जर पाहिलं तर नेत्यांचा जनतेशी, मातीशी सातत्यानं 5 वर्षाचा संबंध असतो. निवडणूक असो किंवा नसो, परंतु ते सातत्यानं लोकांच्या सुखदुःखात समरस होतात. ते अगोदर शिवसेनेमध्ये व्हायचं. शिवसेनेची शाखा म्हणजे एक संबंधाचं माध्यम होतं, परंतु ते संपूर्णतः ब्रेक झालं. पण आता होर्डिंग्सवर होर्डिंग लावले जात आहेत आणि म्हटलं जाते की आम्ही हे केलं, शिवसेनेने हे केलं, असं प्रकारचं ठाकरेकडून प्रचार केला जातो. निश्चितपणे त्यांना आठवणी करून द्यायला पाहिजे की आम्ही आरेचा डेपो थांबवला, आम्ही हे केलंय. त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे की बुलेट ट्रेन थांबवली, आम्ही हे केलंय. समृद्धी महामार्गही थांबवण्याचा प्रयत्न केला, तेही आम्ही हे केलंय मध्ये आलं पाहिजे. कोस्टल रोड असो किंवा मुंबईमधले मेट्रो असो, ती उशिरा जी झाली तेही आम्ही केलं, हेही पण सांगायला पाहिजे. जलयुक्त शिवार महाराष्ट्राचं शेतकऱ्याच्या आवडीचं, तेही त्यांनी थांबवलं, तेही आम्ही हे केलंय असं सांगणं आवश्यक आहे. मी तर म्हणतो त्या होर्डिंगमध्ये सांगायला पाहिजे की आमच्या नकारात्मक पवित्र्यामुळे महाराष्ट्र 5 वर्षपर्यंत पाठीमागे आम्ही नेऊन ठेवला. हे आणि गुन्हेगारीकरण आम्ही कोण होता तो जो याच्यामध्ये वाजेही आम्ही निर्माण केलाय, अशी ऍडव्हर्टाईज लावायला काय हरकत आहे? ओवेसी यांचं जे वक्तव्य ते जास्त आहे, 6 मुलं आम्ही पण जन्माला घालतो आणि बाकीच्या पण घालायचं जन्माला, मित्रांबद्दल बोलत म्हणा, परंतु ते हिंदूंसाठी बोलत नाही. ओवेसी तर अमरावतीत येऊन गेल्या आणि अतिशय भडकव वातावरण केलं, पण अमरावतीकरांना त्यांनी जागृत केलं. ओवेसीने सांगितलं आता नुसते MIMचे नगरसेवक नाही पाहिजे, तर अमरावतीवर राज्य करण्यासाठी अमरावतीचा आमदारही MIM देईल, अमरावतीचा महापौरही MIM बसवेल आणि अमरावतीचा खासदार सुद्धा पुढच्या काळामध्ये MIM निर्माण करून दाखवेल, संभाजीनगर सारखं. आणि अमरावतीची डेमोग्राफी बदलते आणि त्याच्यामुळं अमरावतीच्या सर्व नागरिकांनाही त्यांनी जागृत करून दिलं की तुमच्यामध्ये जर फूट पडली तर MIMचा निश्चितपणे महापौर बसेल. बरं, अमरावतीमध्ये तर मोठी गंमत आहे की अमरावतीमध्ये MIM मुस्लिम महापौर बसवायसाठी उत्सुक आहे आणि इकडे राष्ट्रवादी अजित पवार ते सुद्धा मुस्लिम महापौर बसवणार, तो जफर म्हणून,
तो बसवणार यासाठी त्यांनी प्रचार सुरू केलाय. आणि काँग्रेसही म्हणते की आम्ही मुस्लिम महापौर बसवणार. म्हणजे तिघे जण, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार आणि MIM, या तिघांचंही एकमत एकाच गोष्टीवर आहे की अमरावतीचा महापौर मुस्लिम बसवायचा. या तिन्ही पक्षाचं एकमत एकाच गोष्टीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, काँग्रेस आणि MIM. ओवेसीचा हा पण एक वक्तव्य आलं आहे जे फडणवीस यांना सांगितलं जात आहे, अमित शहा आणि बरोबरच मोदी यांना सांगितलं जात आहे, जर ट्रम्प व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंट मादुरोला तिथे जाऊन अबडक्ट करू शकतात, त्यांच्या घरी आणू शकतात. 26/11चे जे मास्टर माइंड आहेत, मसूद अझर वगैरे जे दुसरे आहेत, ते त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन जे किडनॅप का नाही करू शकत, अबडक्ट का? ओवेसीला सांगून एक तर ते करणार नाही मोदीजी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ताकद निश्चितपणे ओवेसीलाही माहित आहे की ती निर्माण केली आहे भारताच्या प्रधानमंत्री मोदीजींनी. आणि म्हणूनच पहलगाम झाल्यानंतर 100 अतिरेक्यांना तिथे जाऊन उद्ध्वस्त केलं ना, तिथे जाऊन ठार मारलं ना. आणि ओवेसीला काही सांगायला नको आणि ते बोलायला नको की अज्ञात लोक अनेकांना यमसदनी पाठवतात आहे, ज्यांनी ज्यांनी भारताशी पंगा घेतला. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही, उघड होणार नाही. परंतु ओवेसीची इच्छा मात्र मोदीजी निश्चितपणे पूर्ण करतील. नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. आता ठरलंय घरी बसायचं, मुलांना नांदा सोपवरे म्हणत भावनिक साथ आणि त्यांचं एक शक्ती प्रदर्शन असं झालं. त्यांचं एक स्वागत करण्यात आलं सिंधुदुर्गात आणि त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल रिटायरमेंटचे संकेत दिले. नाही, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचं योगदान मोठं आहे. भारताचे सुद्धा ते मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं नुसतं त्यांच्या मुलांनाच नाही तर भारतीय जनता पक्षालाही, त्याप्रमाणेच सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेरकही आहे आणि आवश्यकही आहे. आणि त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांनी सक्रिय राहावं, आणि त्यांची तब्येतही चांगली आहे, सक्रिय राहावं ही तर सगळ्यांची इच्छा आहे. आणि शेवटी त्यांची मार्गदर्शन करण्याची निश्चितपणे वृत्ती आहे, आणि कोणालाही धावून मदत करतात ते. म्हणजे कोणी जर अडचणीत असला, म्हणजे कोकणच नाही तर उर्वरित महाराष्ट्रामधलाही कोणी माणूस त्यांच्याकडे गेला तर परखडपणे ते बोलतातही, आणि सढळ ताकदीने, म्हणजे पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीशी उभे राहतात. आणि म्हणून सर्व महाराष्ट्राला हवेहवेसेच नारायण राणे आहेत. नुकत्याच झालेल्या अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढलेली, त्यानंतर आता मीरा भाईंदर म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा, तिथे रवींद्र चव्हाण यांनी आता आपली रणनीती जी आहे अडॉप्ट केली आहे, ती म्हणजे मीरा भाईंदर मध्ये पण शिंदेला जे सत्तेपासून दूर ठेवण्याची ही रणनीती असं समजून येत आहे. शिंदेची कोंडी करण्यासाठी नवी मुंबई मीरा भाईंदर मध्ये आता भाजप सक्रिय असं समजून. नाही, स्थानिक परिस्थितीनुसार तिथले कार्यकर्ते, तिथले नेते ते निर्णय घेतात, आणि त्या प्रदेशाध्यक्ष त्याप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार करून लॉंग टर्म काय उपयोगाचं राहील आणि कार्यकर्त्यांचं मन काय आहे याप्रमाणे निर्णय घेतात. मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्षच त्यावर चांगलं बोलतात. यांचा वचननामा जाहीरनामा जाहीर झालेला आहे, बऱ्याच घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मुंबईचा स्वाभिमान म्हटलेला आहे, आणि 10 रुपयामध्ये नाश्ता देणार, दुधाचा स्वाभिमान निधी देणार, अशा बऱ्याचशा घोषणा ज्या त्या केलेल्या आहेत. खरं सांगायचं झालं तर मुंबईतल्या माणसाला आज जर विचारलं तर ते देवेंद्रजी फडणवीसाचं नाव घेतात, यासाठी की मेट्रोमध्ये, म्हणजे विमानतळापर्यंत मंत्रालयापासून मेट्रोमध्ये किती सहजपणे जाता येतं. वाहतूक कोंडी, जी जीवघेणी वाहतूक कोंडी होती, ती संपूर्णतः संपवली त्या कोस्टल रोडच्या माध्यमातून, जो भुयारी कोस्टल रोड आहे. आणि एक समग्र परिवर्तन मुंबईमध्ये, मुंबईचा रहिवासी असलेला आम्ही मराठी माणसासाठी करतो असं टाव फोडून सांगणारी शिवसेना कधीच करू शकली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी बारीक अभ्यास करून मुंबईमध्ये समग्र परिवर्तन वाहतुकीच्या बाबतीत करून दाखवलं.
आता देवेंद्रजी फडणवीसांनी जे सांगितलं की मराठी माणूस का मुंबईच्या बाहेर जातोय, तर त्याचं कारण आहे की त्याला घर परवडत नाही, त्याला घर मिळत नाही. आणि म्हणून बीडीडी चाळीचा एवढे दिवसापासूनचा प्रश्न की आता त्या मराठी माणसाला जर मुंबईमध्ये परवडणार घर मिळालं तर कशाला सोडून जाईल तो अंबरनाथला, कशाला सोडून जाईल डोंबिवलीच्या पलीकडे. आणि त्यामुळं हा जो महत्वाकांक्षी गोष्ट आहे, 10 रुपयात जेवण असेल, ते मुंबईतला प्रत्येक माणूस एवढा सक्षम आहे की तो स्वतः कमावतो आणि स्वतःची रोजीरोटी खातो. हा, महाराष्ट्रातून येणाऱ्या माणसाला 10 रुपयात दिलं तर त्याला चांगलं वाटेल आणि ते अनेक ठिकाणी अनेक जण करतात. परंतु एकच महत्वाची गोष्ट आहे का मुंबईमध्ये रोजीरोटी करणाऱ्या माणसाला स्वतःचं घर जर मुंबईत मिळालं, त्या गिरणी कामगाराला स्वतःचं घर मिळालं, तर ते खरं मुंबईवर मराठी माणूस हक्क गाजवू शकेल. शिवसेनेच्या काळामध्ये दुर्दैवाने मराठी माणसाचा घोषा लावला गेला, पण मराठी माणूस ठाण्याच्या पलीकडे गेला, तर बदलापूर, अंबरनाथ अशा ठिकाणी कर्जतपर्यंत मराठी माणूस गेला आणि रोज तो चाकरमान्या तितक्या दुरून साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये यायला लागला. पण घरापासून मात्र दूर व्हावं लागलं. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांचं जे स्वप्न आहे ते भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये सत्तेवर आल्यानंतरच ते पूर्ण होईल. मराठी माणसाचं स्वप्न, हा माझा विश्वास. एक नॅशनल लेवलची न्यूज आहे की बांगलादेश सोबत आपण तिथे बांगलादेशमध्ये हिंदूवर जे हिंसाचार होतोय, तर त्यामुळे त्याच्या संदर्भातले मॅचेस जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतलेला आहे. IPL मधून पोर्तुगीज याला बाहेर काढलेला आहे, तर त्यावरून सुद्धा वाद चालू आहे. आपण बंद नाही केलं. भारत आणि बांगलादेश माहिती आहे मला, तणाव हा, सुरू आहे तणाव. देशामध्ये. हो. आता बांगलादेश सरकारकडून एक नोटीस आली आहे की IPL अनिश्चित काळासाठी सगळ्या OTT प्लॅटफॉर्म आणि तिकडच्या टीव्ही केबल्स मधून ते जे बंद करण्यात आलं आहे. काय प्रतिक्रिया देणार हे आपल्या कोलकाता नाईट रायडर्स मधून मुस्तफरला काढलं त्यानंतरची ही प्रक्रिया आहे आणि तणाव वाढत चाललाय दोन्ही देशांमध्ये. विचारलं हेच विचार. बांगलादेशमध्ये मंडल असो किंवा दास असो, हिंदूवर अनन्वित अत्याचार होतात आहे, जीव घेतले जात आहे. इथे जे लिब्रांडू होते ते मॉब लिंचिंग म्हणतात, खरं मॉब लिंचिंग हे बांगलादेशमध्ये होते आणि ते हिंदूंचं होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या हिंदूंमध्ये सर्व हिंदू दलित आहेत. दुर्दैवानं दलित संघटना ज्या भारतात आहे, बांगलादेशमध्ये दास, मंडल या दलितांवर जेव्हा अत्याचार होतोय तेव्हा मात्र ह्या काहीच प्रतिक्रिया देत नाही. परंतु हे हिंदूंवर असणारे अत्याचार त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी आता बांगलादेश चोराच्या उलट्या बोंबासारखं बहिष्काराचं वगैरे नाटक करतोय. आणि शाहरुख खाननी कशाला घ्यायला पाहिजे मुदस्सर वगैरेचा बांगलादेशचा? भारतामध्ये काही क्रिकेटचं टॅलेंट नाही. भारतानं शिकवलंय बांगलादेशला क्रिकेट खेळायचं, कसं खेळायचं तर. आणि त्यामुळं निश्चितपणे कोणत्या कोलकाता नाईट रायडरमध्ये बांगलादेशचा खेळाडू घेण्याची कोणतीही गरज नाही. आणि सर्व पातळीवर शाहरुख खान असो, सलमान खान असो, आमिर खान असो किंवा सगळे मुस्लिम नेते असो, भारतातले सगळे लिबरल नेते असो, या सगळ्यांनी हिंदू संघटना तर करतातच आहे, पण भारतीय म्हणून आपल्या हिंदू बांगलादेशच्या नागरिकांसाठी कडाडून विरोध केला पाहिजे. नुसतं गाझा पट्टीमध्ये इस्रायलनी मारले म्हणून इथं मोर्चे काढायचे आणि हिंदू बांगलादेशमध्ये मरतो म्हणून मूग गिळून बसायचं, हे काही योग्य नाही आणि हे काही या लिबरल लोकांना शोभण्यासारखं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष हे तर बोलायला तयार नाही. सर, एका ठिकाणी बांगलादेश चुकीच्या साईडला आहे, त्यांच्या इथे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होत नाही. मग ते दास मृत्यू म्हणा किंवा जे दुसरं मंडल झालं आहे ते त्यांच्याबद्दल म्हणा. आणि दुसऱ्या ठिकाणी बांगलादेश BCCI ला लिहिते की भारतातून जे आहे IPL काढून टाकावं, भारताच्या ऐवजी ते श्रीलंकेत व्हा. तेच म्हणतो ना, चोराच्या उलट्या बोंब आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये अशांतता आहे. बांगलादेशमध्ये एकही मॅच होण्यासारखी परिस्थिती नाही.
आणि येऊच नाही. बांगलादेशवाल्यांनी भारतात यावं मॅच खेळायला या मताचाही मी नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी बिलकुल बहिष्कार टाकावा. कोणता क्रिकेटला फरक पडणार आहे बांगलादेश नसला तर? क्रिकेटचं कोणतं नुकसान होणार आहे? आता तर बॅट पकडणं शिकलंय बांगलादेशची लोक. म्हणजे बॉलिंग कसं करावं हे भारतीयांनी शिकवलंय त्यांना. आणि त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. येऊ नका म्हणा. बिलकुल बांगलादेशच्या कोणत्याही या सैतानाने भारतामध्ये यायची गरजच नाही.